उगाच ना मला डोक्याला शॉट देऊन माझं बीपी वाढवू नकोस. कशाला स्ट्रेस घेतेस आणि स्वतःचं बीपी वाढवतेस? हे एकतर आपण ऐकलंय तरी किंवा ऐकवलंय तरी. आणि आजचा 22वा वेलनेस वेनसडे हा ह्याच विषयी म्हणजे बीपी, हाय बीपी विषयी आहे. आणि त्या वेलनेस वेनसडे मध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एखादा माणूस चिडतो तेव्हा काय असतात लोकांच्या रिॲक्शन्स? काही नाही, संतापलाय, रागानी लालबुंद झालाय, नक्की याचं बीपी वाढलंय. म्हणजे चिडणे आणि हाय ब्लड प्रेशर यांचा घनिष्ठ संबंध आहे हे आपण अगदी व्यवस्थित जाणतो. किंवा आता आरसीबीची मॅच बघताना घरोघरी कोणाला ना कोणाला तरी स्ट्रेस आलाच असणार आहे. या गोष्टीची नक्की भीती वाटत असणार आहे की आरसीबी हरली तर, पुन्हा एकदा क्वालिफाय झालेच नाहीत तर. थोडक्यात काय, स्ट्रेस आणि अग्रेशन ह्यामुळे टेम्पररीली किंवा परमनंटली बीपी वाढतं. हे एवढं सर्वसामान्य ज्ञान आजकाल आपण सगळ्यांना असतं. पण जेव्हा आपण हाय ब्लड प्रेशर ही एक व्यापक स्तरावरची सामाजिक समस्या आहे असं म्हणतो, तेव्हा तेवढंच फक्त माहीत असून कसं चालेल? त्या पलीकडे जाऊन हाय ब्लड प्रेशर विषयी आपल्याला माहीत करून घ्यायला हवं ना. त्यासाठी आज आपण डॉक्टर ज्योतिष रोडकरांना आमंत्रित करूयात. हॅलो डॉक्टर. नमस्कार मंडळी, नमस्कार. येस, सो आत्ता नुकताच 17 मेला वर्ल्ड हायपरटेन्शन डे झाला. बरोबर. म्हणजे राष्ट्रीय रक्तदाब दिवस. आणि त्या आजचं सूत्र, म्हणजे ह्या वर्षीचं सूत्र त्यांचं, मेजर युअर ब्लड प्रेशर अॅक्युरेटली अँड कंट्रोल इट अँड लिव्ह लॉंगर, हे त्यांचं यावर्षीचं सूत्र होतं. बरोबर. पण मला एक कळत नाहीये, या बीपीचं एवढं प्रेशर घेण्याची काय गरज आहे? एक गोळी घेतली की झालं. अगं, आता तू जे सांगितलंस ना की WHO ची थीम यावर्षीची होती वर्ल्ड हायपरटेन्शन डे, म्हणजे आंतरराष्ट्रीय रक्तदाब दिवस. हा 17 मेला असतो दरवर्षी. तर यावर्षीची आणि मागच्या वर्षीची थीम अशी होती की मेजर युअर ब्लड प्रेशर अॅक्युरेटली, कंट्रोल इट अँड लिव्ह लॉंगर. म्हणजे थोडक्यात काय, तुमचं आयुष्य, तुमचं दीर्घायुष्य आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असणं याचा पूर्णतः संबंध आहे. आता तू म्हणतेस या प्रेशरचं, म्हणजे ब्लड प्रेशरचं एवढं प्रेशर तरी का घ्यायचं? आता बघा, ब्लड प्रेशर हा जो आहे ना, अनेक वेळा असं लक्षात येतं की पेशंट डॉक्टरकडे जातो किंवा काही कारणाने सहज ब्लड प्रेशर चेक करतो आणि एकदम हाय ब्लड प्रेशर आहे असं निदर्शनाला येतं. त्याला काहीच झालेलं नसतं किंवा काही होत नसतं. म्हणजे थोडक्यात अनेक वेळा हाय ब्लड प्रेशर आहे पण ते माहीत नाही असं होतं. आणि मग एकदम जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक येतो किंवा हार्ट अटॅक येतो किंवा काहींना किडनीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स दिसतात, तेव्हा निदान होतं की अरे याला हाय ब्लड प्रेशर पण आहे. म्हणजे ब्लड प्रेशर हा सायलेंट किलर असल्यासारखा आहे आणि म्हणून त्याचं प्रेशर जास्त आहे. आपण म्हणतो ना, नोन डेव्हिल इज बेटर दॅन अननोन डेव्हिल. म्हणजे एखादी गोष्ट जर लक्षणं दिसली किंवा एखादी गोष्ट वाईट आहे असं कळलं तर आपण त्याच्यावर तातडीने उपाययोजना करतो. पण जर हे कळलंच नाही तर ते टाळणार तरी कसं? आणि म्हणून त्याचं प्रेशर जास्त आहे. याशिवाय ब्लड प्रेशरचं जसं मी म्हटलं की परिणाम मेंदूवर होतो, हार्टवर होतो, किडनीवर होतो, डोळ्यांवर सुद्धा होतो. आणि एकंदरीत ब्लड प्रेशरचे जे काही रुग्ण जगभर आहेत ना, ते किती आहेत माहितीये? सध्या आहेत 128 कोटी. बापरे. गेल्या 30 वर्षात हे वाढलेले. 30 वर्षापूर्वी 65 कोटी होते. आता जवळजवळ 2023 साली झालेल्या सर्व्हेनुसार ते 128 कोटी होते. आजपर्यंत ते 130 कोटीपर्यंत सहज गेले असतील. आणि असं अनुमान आहे की 2025 पर्यंत त्यांची संख्या 150 कोटीपर्यंत पोहोचणार आहे. आणि त्याहून जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यातल्या 46% लोकांना माहीतही नाही की त्यांना ब्लड प्रेशर आहे. आता आपण म्हणलो सायलेंट किलर आहे हा, त्यांना जर माहीत नसेल तर त्यावर उपाययोजना करणार कशी? आणि म्हणून त्याचं प्रेशर जास्त आहे. आणि अजून एक तुला सांगते, 30च्या पुढचे जे काही ब्लड प्रेशरचे रुग्ण आहेत
त्यातल्या दर 3 रुग्णांमधली एक व्यक्ती ही ब्लड प्रेशरनी ग्रस्त आहे. आणि 50च्या पुढे म्हणजे 50 वर्ष वय असलेल्यांच्या पुढे दर 2 व्यक्तींमागे एक व्यक्ती ही ब्लड प्रेशरनी ग्रस्त आहे. आणि हे जे पेशंट्स आहेत ना ते सर्व प्रकारच्या सामाजिक आणि आर्थिक स्तरावरचे आहेत. आणि अजून सगळ्यात महत्वाचं, का प्रेशर घ्यायचं? कारण ब्लड प्रेशरमुळे होणारे मृत्यू किंवा आपण म्हणतो वेगवेगळे ऍक्सिडेंट्स असतात ना, सेरेब्रोव्हॅस्क्युलर ऍक्सिडेंट म्हणजे पॅरालिसिस होणं किंवा हार्ट अटॅक, हा पण एक ऍक्सिडेंटच आहे. तर असे मृत्यू हे टाळता येऊ शकतात आणि म्हणून त्याचं प्रेशर घ्यायचं. बाप रे, हे सगळे नंबर ऐकूनच कोणाला तरी प्रेशर यायचं आणि त्यांचं बीपी वाढायचं. पण ना आता ब्लड प्रेशर सिरियसली का घ्यायचं हे कळलं, पण ब्लड प्रेशर म्हणजे नक्की काय? अगदी सोपं सांगू का? तुमच्या घरी नळाला पाणी येतं की नाही? तर नळाला पाणी येतं म्हणजे पाईपलाईन असते पाण्याची, त्यातनं पाणी वाहत असतं. ते ज्या गतीने वाहतं, जेवढ्या प्रमाणात वाहतं, त्या प्रमाणात ते त्या पाईपलाईनवर प्रेशर म्हणजे दाब देत असतं. आपल्या शरीरात सेम तसंच होतं. म्हणजे काय होतं, आपल्या शरीरात जे रक्त वाहतं ते वेगवेगळ्या रक्तवाहिन्यांमधनं वाहतं. आर्टरीज असतात, व्हेन्स असतात. जेव्हा हे रक्त वाहतं, आता त्या रक्ताला म्हणजे रक्त वाहील यासाठी काम करणारा पंप आपल्या शरीरात आहे. तो कुठला? ते म्हणजे हृदय. हृदय जेव्हा ते रक्त पंप करतं, खेचतं, तेव्हा ते सगळ्या रक्तवाहिन्यांमधनं ज्या सर्व शरीरभर पसरलेल्या असतात त्यांच्यामधनं ते फिरतं. आता रक्तवाहिन्या या जर पाईपलाईन्स समजल्या तर जेवढं जास्त रक्त वाहील, जेवढं ते जोरात वाहील, तेवढं त्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर प्रेशर निर्माण करेल, दाब निर्माण करेल. आणि म्हणूनच आपण म्हणतो रक्ताचा विशिष्ट दाब रक्तवाहिन्यांवर पडणारा ते म्हणजे ब्लड प्रेशर. समजा आता हे वाहणारं रक्त जे आहे ते घट्ट झालं तर काय होईल? दाब वाढेल. किंवा एखाद्या ठिकाणी समजा रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाहीये आणि म्हणून हृदयानी म्हणजे त्या पंपनी अधिक जास्त प्रमाणात रक्त जर खेचलं तरीही रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढेल. आणि तिसरी गोष्ट, जर त्या रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे पाईपलाईन मध्ये जर अडथळा निर्माण झाला तर काय होईल? छोट्या जागेतनं रक्ताला व्हायला लागेल ना, मग तिथे सुद्धा दाब वाढेल. आणि एक्झॅक्टली ह्याच गोष्टी आपल्या शरीरात घडत असतात. म्हणजे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यांचा साईज किंवा त्यांची जी काही रुंदी आहे ती कमी होणं, किंवा रक्त हे घट्ट होणं, किंवा रक्त हे जास्त प्रमाणात खेचलं जाणं, पंप होणं, अशी दाब वाढीची वेगवेगळी कारणं आहेत. ओके. आणि आता अर्थातच येणारा स्वाभाविक प्रश्न तो म्हणजे नॉर्मल बीपी असायला किती हवं? आता नॉर्मल ज्याला आपण म्हणतो ती हजारो लोकांचं रक्तदाब तपासून त्याची काढलेली सरासरी असते. आणि ती असते 120 हे वरचं म्हणजे ज्याला आपण सिस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो, आणि 80 म्हणजे खालचं ज्याला डायस्टोलिक ब्लड प्रेशर म्हणतो. तर 120-80 हे ब्लड प्रेशर असणं हे नॉर्मल समजलं जातं. आणि मग जास्त ब्लड प्रेशर म्हणजे किती? आता हे 120-80 पेक्षा समजा ते 130 आणि 85 असलं तर आपण म्हणू ठीक आहे, म्हणजे थोडंसं जास्त आहे, हायर साइड ऑफ द नॉर्मल किंवा थोडं जास्त आहे. पण त्याच्या पुढे जर रक्तदाब वाढला तर तो उच्च रक्तदाब किंवा हाय ब्लड प्रेशर असा समजला जातो. ओके. पण ब्लड प्रेशर वाढलंय हे बीपी चेक केल्यावरच कळतं का? त्याची काही वेगळी लक्षणं आहेत? जसं मी मगाशी म्हटलं, अनेक वेळेला ब्लड प्रेशर वाढलेलं असतं पण काहीही लक्षणं नसतात आणि बीपी चेक केल्यावरच कळतं अरे या व्यक्तीचं ब्लड प्रेशर जास्त आहे. पण काही लोकांमध्ये काही लक्षणं निर्माण होतात. ती कुठली ती बघूया बरं का. एक म्हणजे लोकांचं डोकं दुखतं ब्लड प्रेशर वाढलं तर, किंवा मानेपासून डोक्याचा मागचा भाग दुखतो, चक्कर येणं किंवा असं गरगरल्यासारखं होणं, घाम जास्त फुटणं, छातीमध्ये दुखणं किंवा छातीची धडधड वाढणं,
किंवा हार्टबीट्स असतात ना, हृदयाचे ठोके, ते अनियमित होणं हे ब्लड प्रेशरमुळे होऊ शकतं. ह्याशिवाय काहींच्या नाकातनं रक्तस्राव होतो ब्लड प्रेशर वाढलं असेल तर. काहींचं दीर्घकाळ जर ब्लड प्रेशर वाढलेलं असेल तर किडनीवर परिणाम होऊन क्रिएटिनिन जास्त असण्याची किंवा युरिनमधनं प्रोटीन्स जाण्याची सुद्धा शक्यता अधिक असते. तर अशा प्रकारे अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर असणाऱ्यांना थकवा येतो किंवा काहींना धुसर दिसतं, दृष्टीवर परिणाम होतो किंवा चालताना दम लागतो, ज्याला आपण शॉर्टनेस ऑफ ब्रेथ म्हणतो. तर अशा प्रकारे ब्लड प्रेशरची वेगवेगळी लक्षणं वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होतात. असं म्हणतात की पूर्वी ब्लड प्रेशर एवढ्या प्रमाणात काही दिसत नव्हतं, आत्ताच त्याचं प्रमाण खूप वाढलंय. बरोबर. त्याची कारणं कुठली असतील? आता आपली नेहमीची कारणं ती टाळून चालणारच नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं वजन जास्त असणं किंवा शरीरावर चरबी जास्त असणं हे ब्लड प्रेशरचं कारण आहे. अनेक डायबिटिक पेशंट्सना म्हणजे शुगर जास्त असल्यावर ब्लड प्रेशर वाढलेलं दिसतं. याशिवाय स्थौल्य आहे, डायबिटीस आहे, शिवाय जे मीठ जास्त खातात त्यांच्यामध्ये सुद्धा ब्लड प्रेशर जास्त असण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तंबाखूचं सेवन किंवा सिगरेट ओढणं किंवा दारूचं सेवन ह्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर जास्त असू शकतं. अजून एक महत्वाचं म्हणजे मानसिक कारण आहे, म्हणजे ताण, स्ट्रेस आपण ज्याला म्हणतो, टेन्शन घेणं, भय किंवा चिंता, भीती वाटणं, चिंता वाटणं, ही सगळी ब्लड प्रेशरची मानसिक कारणं आहेत. अजून एक महत्वाचं ब्लड प्रेशरचं कारण आहे ते म्हणजे साहस. शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त जर आपण काही केलं तर ब्लड प्रेशर वाढतं. म्हणजे जड काही उचलणं किंवा खूप जास्त जोरात धावणं किंवा एकदम डोंगर चढून वर जाणं, ज्याची आपल्याला सवय नसते आणि ते आपण बऱ्याच वेळेला करायला जातो, त्यावेळी सुद्धा ब्लड प्रेशर जास्त वाढू शकतं. मानसिक त्रासांमध्ये मी तुम्हाला सांगितलं जसं आपण म्हणतो की ताण, भय या गोष्टी. पण हे कशामुळे होतं? ताण का येतो, स्ट्रेस का येतो? तर मनाचं साहस, जसं मी मगाशी म्हणलं शारीरिक साहस, की आपण आपल्या क्षमतेपेक्षा जास्त अशा शारीरिक हालचाली कष्ट करणं, त्याप्रमाणे मानसिक साहस म्हणजे आपल्या टेन्शन घेण्याच्या मानसिक कुवतीपेक्षा जास्त रिस्क घेणं, कामाचा ताण घेणं, महत्वाकांक्षा अति असणं आणि त्यामुळे जो काही ताण येतो, हे जे मानसिक साहस आहे ते पण ब्लड प्रेशरचं कारण आहे. आता हे सगळं कळलं, पण ब्लड प्रेशर तरीही वाढलंच तर त्याच्यावर उपाय काय असेल बरं? पहिला टेन्शन कमी करा, वजन कमी करा. सगळ्यात पहिल्यांदा वजन कमी केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे, तुम्ही डायबेटिक असाल तर शुगर वगैरे कंट्रोलमध्ये ठेवा. मीठ जास्त खाऊ नका, मिठाचं प्रमाण कमी करा. कमी म्हणजे किती? साधारण एका व्यक्तीला दिवसभरात 3 ते 5 ग्रॅम एवढं मीठ खूप आहे, खूप जास्त आहे. त्याच्यापेक्षा जास्त त्याची पातळी असू नये. मिठाचं प्रमाण कमी म्हणजे सोडियमचं प्रमाण आहारात कमी घ्या आणि त्याऐवजी पोटॅशियमचं प्रमाण वाढवा. तर पोटॅशियम कशात असतं? तर वेगवेगळ्या फळांमध्ये असतं, ड्रायफ्रुट्समध्ये असतं. तर पोटॅशियम युक्त जी फळं आहेत, जे पदार्थ आहेत ते खा आणि सोडियम युक्त जे पदार्थ आहेत ते कमी करा. मग अजून काय? तर आपण टिकवून ठेवण्यासाठी जे काही वापरतो ते मीठ वापरलं जातं. मग पदार्थ टिकाऊ करण्यासाठी मग वेगवेगळी लोणची ती कमी करा, खारवलेले पदार्थ कमी करा किंवा पॅकेज्ड फूड आपण जे म्हणतो किंवा प्रोसेस्ड फूड हे कमी करा. त्यांनी पण ब्लड प्रेशर आटोक्यात यायला मदत होईल. सगळ्यात महत्वाचं जे आहे, नियमित व्यायाम करणं हे सगळ्यात महत्वाचं आणि पुरेशी झोप घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ब्लड प्रेशर कमी व्हायला मदत होते. आणि अजून तुम्हाला 1-2 गोष्टी सांगायच्या आहेत ज्या हल्ली रेकमेंड केल्या जातात. खाण्यामध्ये लसूण ठेवला किंवा हल्ली गार्लिक पर्ल्स म्हणून कॅप्सूल्स पण मिळतात, तर त्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर नियंत्रणात राहायला मदत होते. आणि सगळ्यात शेवटचं, हल्ली तुम्ही
कॉफी काय म्हणतात त्याला, कॉफी बार्स किंवा कॉफी शॉप्स ही ठिकठिकाणी बघताय उघडलेली. पण कॅफीन कमी करणं, जे कॉफीमध्ये जास्त असतं, हे ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी अत्यावश्यक आहे. हे ऐकून बरेच जणांचा रसभंग झालेला असण्याची शक्यता आहे. काही हल्ली डिकॅफिनेटेड पण कॉफी मिळते. Yes. इन्फॉर्मेशन. आणि दुसरं असं की कॉफी पिण्याच्या ऐवजी मग चहा प्या ना, चहा परवडला कॉफीपेक्षा. यांनीही खूप जणांचा रसभंग झालेला असणार आहे. पण एनिवेज सर्वांच्याच मनात आतापर्यंत हा प्रश्न आलेलाच असणार आहे. आणि ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांच्या मनात तर हा प्रश्न रोज एकदा तरी येत असेल की आता या गोळ्या अजून किती दिवस घ्यायच्या, एकदा सुरुवात झाली की कधीतरी त्या बंद होतील का नाही होणार, आणि या गोळ्यांव्यतिरिक्त दुसरं काहीच नाही का करता येणार. कसं माहितीये का, जेव्हा तुमचं ब्लड प्रेशर जास्त आहे असं ते जेव्हा कळतं तेव्हा ते किती जास्त आहे याला महत्व आहे. म्हणजे आपण म्हणू की 120-80 हे नॉर्मल आहे. 130 आणि 85च्या वर, 85 किंवा त्याच्या वर ब्लड प्रेशर गेलं तर त्याला आपण हाय ब्लड प्रेशर म्हणतो. पण किती वर, फॉर एक्झाम्पल 150, 90, 95 पर्यंत जर ते गेलेलं असेल तर तुम्ही वेगळे उपाय जरूर करून पहा. म्हणजे आता जी कारणं सांगितली ब्लड प्रेशरची, किंवा जे काही आहारातले किंवा विहारातले उपाय सांगितले, लाईफस्टाईल चेंजेस ज्याला म्हणतो, ते तुम्ही पहिले 2-3 महिने करा. हे करताना अजून ती आयुर्वेदात औषधं पण आहेत. ती औषधं वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही घेऊ शकता. अजून महत्वाचं म्हणजे कोथिंबिरीचा रस आहे किंवा नॅचरोपॅथीतल्या काही गोष्टी आहेत, किंवा मी मगाशी म्हणलं तसं पोटॅशियम युक्त पदार्थ म्हणजे काय, भरपूर फळं, भाज्या, नैसर्गिक पदार्थ जास्त खाणं, हे सगळे उपाय करून पहा. हे करताना तुम्ही रेग्युलरली ब्लड प्रेशर चेक करा. ब्लड प्रेशरवर जर योग्य परिणाम दिसत असेल, ते कमी येत असेल, तर काहीही हरकत नाही, हे उपाय चालू ठेवा. पण जर ह्यापेक्षा म्हणजे 150 आणि 95 वगैरे याच्यापेक्षा जर ब्लड प्रेशर जास्त असेल तर सगळ्यात महत्वाचं वैद्यकीय सल्ला घेणं आणि त्यानुसार औषधं घेणं महत्वाचं आहे. आता समजा एखाद्या व्यक्ती ऑलरेडी ब्लड प्रेशरची औषधं घेत आहे, तर त्यांना ती कमी करायची, तर काय करायचं, आधी पहिलं तुमचं वय किती आहे ते बघा. विशिष्ट वयानंतर म्हणजे 50 नंतर मुख्यतः समजा जर ब्लड प्रेशर असेल आणि तुम्हाला गोळी चालू असेल तर ती कमी होणं हे अवघड असतं. अनेकांची होते देखील. म्हणजे आता प्राणायाम आहे, योग आहे किंवा इतर लाईफस्टाईल चेंजेस आहेत, काही आयुर्वेदिक औषधांची जोड आहे, ब्लड प्रेशरची गोळी कमी होण्याची शक्यता आहे. 50च्या आत जर तुम्ही लगेच उपाय सुरू केले तर नक्की गोळी मागे लागणार नाही, असलेली कमी होईल, पण सगळ्यांची होत नाही. हे सर्व करून सुद्धा जर ब्लड प्रेशर तुम्ही रेग्युलर तपासत असाल आणि ते जर कमी होताना दिसत नसेल तर मात्र आधुनिक शास्त्रांनी म्हणजे ऍलोपॅथीने सांगितलेल्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या नियमितपणे घेणं, न चुकता घेणं हे अत्यावश्यक आहे. मला एक मुद्दाम नमूद करावं असं वाटतं की ऍलोपॅथीमध्ये ब्लड प्रेशरच्या गोळ्या म्हणजे ज्याला मी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग्ज असं म्हणतो, त्या गोळ्या म्हणजे संपूर्ण जगाला दिली गेलेली एक देणगी आहे. त्याचं कारण असं, पूर्वी ब्लड प्रेशर लोकांना नव्हतं का? नव्हतं असं म्हणूच शकत नाही. कारण हार्ट अटॅकने लोक मरत नव्हती का? मरत होती. अगदी 50 वर्षापूर्वी सुद्धा एकदम एखादी व्यक्ती काय म्हणतात त्याला, तिचा मृत्यू झाला, एकदम कोसळली किंवा एकदम गबगार झाली, असे आपण असे वाक्प्रचार की अशी वाक्य ऐकतो की एखाद्या व्यक्तीचा अचानक मृत्यू होणं. हा मृत्यू हाय ब्लड प्रेशर, त्यामुळे हार्ट अटॅक इत्यादी गोष्टींमुळे झाला असेल असं आपण अंदाज बांधायला काहीच हरकत नाही. कारण त्यावेळी मोजलं जायचं नाही. आता ब्लड प्रेशर हे मोजलं जात आहे रेग्युलरली, ते जास्त आहे हे कळतंय आणि त्या जास्त असण्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे ब्लड प्रेशर पूर्वी पण होतं, ब्लड प्रेशर आता पण आहे, अर्थातच जास्त प्रमाणात वाढलेलं आहे वेगवेगळ्या कारणांनी. पण ब्लड प्रेशरच्या गोळ्यांनी निदान तुम्ही त्या एका गोळीवर या ज्या काही तुम्हाला गोळ्या असतील, 2 असतील, 3 असतील, त्यांनी तुम्ही नॉर्मल ठेवू शकता. आणि मोठमोठे प्रॉब्लेम्स जसं की पॅरालिसिसचा अटॅक येणं, हार्ट अटॅक येणं, किडनीवर परिणाम होणं, दृष्टीवर परिणाम होणं
हे प्रॉब्लेम्स तुम्ही टाळू शकता. त्यामुळे समजा जर इतर कोणत्याही उपायांनी ब्लड प्रेशर कमी होत नसेल तर सरळ ॲलोपॅथीतल्या गोळ्या नियमित घ्या, रेग्युलर ब्लड प्रेशर तपासा. अर्थातच तुम्हाला त्यामुळे दीर्घायुष्य लाभेल. ओके, खूप जणांना खूप इन्साइट्स नक्की मिळालेल्या असणार आहेत. आपण आता प्रश्नांसाठी ओपन करूया. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये टाकायला सुरुवात करा, म्हणजे आपण त्यांची उत्तरं देऊ. पहिला प्रश्न आपल्याला आलेलाच आहे. आहारामध्ये पोळी, भाकरी, भात यांचं प्रमाण काय असावं आणि त्यांचा ब्लड प्रेशरशी काही संबंध आहे का, हा ऍडिशनल प्रश्न. पोळी, भाकरी, भाताचा डायरेक्टली संबंध आहे असं नाही, पण गोड पदार्थांचा किंवा पोळी, भाकरी, भात याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सच असतात. त्यामुळे जर तुमच्या रक्तातली साखर वाढत असेल तर रक्तात वाढलेल्या साखरेचा ब्लड प्रेशरशी नक्की संबंध आहे. आता त्याचं प्रमाण काय असावं हे प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. तुमचं वय काय, तुम्ही जेवणामध्ये इतर किती पदार्थ घेता, किंवा तुमची पचनशक्ती कशी आहे, तुमच्या शरीराच्या हालचाली किंवा व्यायाम हा कितपत होतोय यावर ते प्रमाण अवलंबून असतं. पण तरीही साधारण 2 पोळ्यांपेक्षा जास्त प्रौढ व्यक्तीला पोळ्या त्यांच्या जेवणात असू नयेत. आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर 2 पोळ्यांऐवजी मी म्हणेन 2 फुलक्यांवर या. येस, आणि ब्लड प्रेशरच्या संदर्भात तुम्ही जे म्हणलात की मिठाचं प्रमाण हे कमी असावं, तर पोळी भात करताना जे त्याच्यात ऍडिशनली मीठ टाकलं जातं ते आपण कट ऑफ करू शकतो. हे एक छोटासा उपाय नक्कीच करू शकतो, त्याची गरजच नाहीये. शेवटी तोंडाची किंवा जिभेची चव हा एक सवयीचा परिणाम असतो. त्यामुळे तुम्ही ते मीठ बंद करा, वर्ण घालूच नका मीठ, आपोआप मिठाचं प्रमाण कमी होईल. येस. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मी एकदा बघते चॅट बॉक्स मध्ये पण. हाऊ डज आयुर्वेद लुक ॲट अँड डायग्नोज बीपी अँड व्हॉट आर द रेमेडीज इन आयुर्वेद विच कॅन हेल्प? ब्लड प्रेशर असं कुठेही आयुर्वेदामध्ये उल्लेख नाही, किंवा रक्तदाब असा. आणि त्यामुळे असं डायरेक्टली आयुर्वेदाने ह्याला काही रेमेडी दिलेली आहे का तर असं काही सांगता येत नाही. पण ब्लड प्रेशर हे जेव्हा आपण आधुनिक शास्त्राकडनं समजून घेतो तेव्हा त्याचा विचार जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातनं केला तर त्याला आपण पित्तावृतवात असं म्हणू शकतो. म्हणजे आता ह्या सगळ्या शास्त्रीय संकल्पना आहेत, त्या इझिली कळणं अवघड आहे. पण पित्त वाढणं आणि त्यामुळे गतीवर परिणाम होणं, हा या सगळ्याचा परिणाम म्हणून ब्लड प्रेशरकडे बघता येतं. आणि त्याच्यावर काही उपाय आहे का तर मी तुम्हाला एक मुद्दाम इथे गोष्ट सांगते बरं का. आयुर्वेदात सर्पगंधा या वनस्पतीचा उल्लेख आहे. सर्पगंधामध्ये रिसेर्पिन नावाचं एक अल्कलॉइड असतं आणि ज्याचा उपयोग ब्लड प्रेशर कमी करण्याकडे होतो. तुम्हाला माहितीये हे कुणी शोधून काढलं? डॉक्टर अजमल खाननी. दिल्लीमध्ये अजमल खान रोड म्हणून प्रसिद्ध आहे. तर ते ज्यांच्या नावावरनं त्या रस्त्याला नाव दिलेलं आहे त्या डॉक्टर अजमल खाननी सर्पगंधेची अँटी हायपरटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे रक्तदाब कमी करण्याचा गुणधर्म शोधून काढला. त्यामुळे सर्पगंधा या वनस्पतीचा उपयोग करता येतो. पण सर्पगंधा ही वनस्पती सुद्धा खूप स्किलफुली वापरायला लागते, वैद्यकीय निरीक्षणांतर्गतच वापरायला लागते. आणि इतर गोष्टी म्हणजे अजूनही काही आयुर्वेदीय वनस्पती आहेत ज्याचा ब्लड प्रेशरसाठी उपयोग होतो, पण त्या वैद्यकीय सल्ल्याने घ्याव्या लागतात. ओके, अजून कोणाला काही प्रश्न आहेत तर आपण ते विचारूयात डॉक्टरांना. लास्ट अजून एक प्रश्न आलाय तो घेते. पित्त झालं असेल तर त्यावेळी बीपी वाढलेलं असतं का? 1 मिनिटं. हो, पित्त झालेलं असेल तर अनेक वेळेला बीपी वाढलेला आहे असं तपासल्यावर दिसतं. आणि त्यामुळे आयुर्वेदातली जी सूतशेखर, सुवर्ण सूतशेखर वगैरे औषधं आहेत किंवा धमासा त्यावेळी वापरता येतात. आधी ना मी तुम्हाला आज सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला सगळ्यांना 3 इडियट्स हा सिनेमा आठवतोय का? आठवत असेल ना तुम्हाला असं पटकन सगळ्यांनी एक थम्सअप देऊन सांगा, म्हणजे मला कळेल कोणी बघितलाय का, कोणाला आठवतोय का. तर सगळ्यांनी बघितला असेल ना साधारणपणे. मला अजून थम्सअप काही दिसत नाहीयेत स्क्रीनवर. येस, आता यायला लागलेले आहेत.
त्या 3 इडियट्स सिनेमातला ना मला एक सीन आठवतो. एक मुलगा ज्याचं त्या व्हायरसशी भांडण झालेलं असतं आणि त्या व्हायरसशी काहीतरी वाद झाल्यामुळे तो आत्महत्या करतो. जॉय लोबो, करेक्ट. सो तो जो जॉय लोबो असतो ना, त्याच्या फायनल म्हणजे लास्ट राईडच्या वेळेला आमिर खान विचारतो व्हायरसला, म्हणजे आपला रॅन्चो विचारतो व्हायरसला की आपल्या त्या पोस्टमॉर्टम मध्ये कारण आलेलं आहे इंटेन्स प्रेशर ऑन विंडपाईप रिझल्टिंग इन चोकिंग, पण 4 वर्षापासून जे इथे प्रेशर आलेलं आहे त्याचा कोणी उल्लेखच केलेला नाहीये. त्यावरनं ना एक गोष्ट नक्की क्लिअर होते की इथलं प्रेशर हे बऱ्याच गोष्टींचं कारण असतं. लहानपणी जेव्हा मला म्हणजे फारसं या सगळ्या मेडिकल फील्ड बद्दल मला अजूनही नाही कळत, म्हणजे फारसं, पण जेव्हा अजिबातच कळायचं नाही त्यावेळेला हायपर टेन्शन म्हणजे खूप टेन्शन येणं असं मला वाटायचं. ते माझा गैरसमज नंतर दूर झाला, पण त्यात काहीच तथ्य नाही असं नाही, असं आज मला वाटतंय. थोडक्यात काय की स्ट्रेसमुळे येणारा डायबिटीस असो, मानसिक ताणामुळे किंवा मनावर अतिशय परिणाम होऊन आलेला हार्ट अटॅक असो, भीतीमुळे होणारं इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असो, आणि एवढं भयंकर कशाला ताणामुळे साधे गळणारे केस असो, ह्या सगळ्याचा जनक आपण मेंदूमध्ये घेत असलेला ताण, एकतर आलेला किंवा आपणच स्वतः क्रिएट करत असलेला हा ताणच त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे अर्थातच पहिल्यांदा मेंदूवरचं प्रेशर कमी करूयात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या धावपळीच्या आयुष्यात सगळा आजूबाजूचा गोंगाट म्यूट करून आपला झेन मोड हा आपणच शोधूयात, कारण त्याची गरज ही फक्त आनंदी जीवनासाठी नसून दीर्घ आयुष्यासाठी आहे. ह्या नोटवर आपण आपला वेलनेस वेनसडे आजचा थांबूयात. पुन्हा आठवण तीच, बघत राहा, फॉरवर्ड करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत आरोग्याचे हे तरंग पोहोचू द्यात. आणि युट्यूबचं आमचं जे चॅनल आहे ते अजून ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी सबस्क्राईब करूयात.